मनात मराठा, डोळ्यात मराठा, पायात मराठा, रस्त्यावर मराठा, चौकात मराठा, गर्दीत मराठा, माणसात मराठा, समतेत मराठा, पुण्यात मराठा आणि मोर्चातही मराठाच, असा सकल मराठ्यांच्या प्रवाहाचा अभूतपूर्व जागर पुण्याने रविवारी अनुभवलाय। कुणी दुचाकीवर, कुणी चारचाकीवर, कुणी पायी, तर कुणी गाडीच्या टपावर बसून, पण मिळेल त्या मार्गाने जो तो या मोर्चामध्ये सहभागी झाला होता, तो केवळ एकाच उद्देशाने, आणि तो उद्देश म्हणजे न्यायाचा। एक शब्दही न उच्चारता हा उद्देश या मूक मोर्चाने लाखोंच्या संख्येने सिद्ध केलाय। भगवे झेंडे, भगवे फेटे, भगव्या टोप्या, भगव्या साड्या आणि मनात समतेच्या मागणीचे भगवे विचार। मराठी क्रांती आहे आणि या क्रांतीने सगळ्या देशाला निरोप जाईल की मराठा समाज किती मोठा आहे। ते प्रत्येकाचे न सांगता आलेले पब्लिक आहे आणि त्याच्यामुळेच हा मोर्चा सक्सेस होईल आमचा, आणि आमच्या मागण्या आम्हाला मिळतील याची आम्हाला खात्री झाली। या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं कारण म्हणजे एक आम्ही मराठा म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत। हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आजपर्यंत मराठा समाजावरती झालेला अन्याय, कोपर्डी प्रकरणामध्ये झालेला अत्याचार, या सगळ्याचा उत्स्फूर्त हा प्रतिकार त्यामुळे आलेला आहे। म्हणून हा सगळा मराठा समाज एकत्र येऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। या मोर्चाच्या प्रतिनिधींच्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत या शासनापर्यंत या मोर्चाच्या रूपाने व्यवस्थित पोहोचतील आणि त्याचा ते नक्कीच विचार करतील आणि या मागण्यांचा पुनर्विचाराचा प्रयत्न निर्माण राहील। वाकचौरे, आमच्या मागण्या म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा शिथिल करावा, तसेच कोपर्डीतील नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या प्रमुख 3 मागण्या आहेत आणि त्या या मोर्चाच्या स्वरूपाने आम्ही आज शासनासमोर मांडत आहोत। कोपर्डीच्या गुन्हेगारांना भेटायला सजा भेटायला पाहिजे। दुसरं की EBC 6 लाखापर्यंत व्हायला पाहिजे, मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे। आणि दुसरं म्हणलं तर ते ॲट्रॉसिटीचा ते गैरवापर करतायत ते त्यांनी नाही करायला पाहिजे। आम्ही म्हणत नाही की ॲट्रॉसिटी तुम्ही रद्द करा, बट त्याच्यात काहीतरी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणायला पाहिजे की तुम्ही असं नाही करायला पाहिजे म्हणून। क्रांती मोरे असं की मराठी समाज आणि मराठी समाजाला उभं राहायला जागा नाही मला, आणि आज कवा ना मी तिथं राहिले, मुलगा माझं कुठंतरी कंपनीला लागावा, गव्हर्नमेंटच्या नोकरीला, हीच माझी मागणी। मोर्चासाठी मी एकली आणि मला पोरं हसत होती का आली, म्हणलं मला मोर्चाला जायची म्हणून आले मी, बाकी काही नाही। पण भरलं पोट समजा मजुरी करता, पण मुलाला नाही भरता यायचं म्हणून कुठंतरी त्यांनी हँडल करावा, कुठं हे करून मग उमरा काम झालं तरी एकटी आले। हा एवढ्या एवजला एकजुटीची जोड मिळणं म्हणजे काय याचा निशब्द पावलोपावली प्रत्यय देणारा हा मोर्चा सुरू झाला तो सकाळी। मात्र पुण्यामध्ये गर्दी जमण्याची आदल्या दिवशी रात्रीच सुरुवात झाली होती। समता आणि न्यायाच्या अपेक्षेने निघालेला हा मोर्चा असल्यामुळे महिलांच्याच हाती नेतृत्व देऊन या मोर्चाने समतेचे एक आगळेच प्रात्यक्षिक घडवल्याचं दिसून आलंय। विशेष म्हणजे यावेळी राजकीय भगवा न दिसता सामाजिक भगवा फडकताना दिसलाय। हा मोर्चा सकाळी सुरू होणार असला तरीही मोर्चासाठी आदल्या दिवशी रात्रीपासूनच संभाजी महाराज पुतळा परिसर, खंडूजी वावा चौक परिसर आणि पुण्यातील काही मध्यवर्ती भागामध्ये लोक जमण्याची मोर्चे बांधणी सुरू झाली होती। सकाळचे 7:30 वाजत नाहीत तोपर्यंत खंडूजी बाबा चौक मराठा बांधवांच्या गर्दीने दुथडी भरून वाहू लागला। कित्येक रस्ते सकाळी रिकामे, मात्र नंतर हळूहळू गर्दीने अगदी भरून गेले। सुरुवातीस सर्वजण रस्त्यावर बसले होते। वेळोवेळी पुढच्या नियोजनाच्या सूचना संयोजक त्यांना देत होते। पोलिसांसह मराठा स्वयंसेवक सुद्धा वाहतूक नियमन करत होते। त्यामध्ये उच्च शिक्षित लोकही सहभागी झाले होते। शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या पोशाखामध्ये अनेक जण या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। हा मोर्चा जरी मूक असला तरी घोषणा मात्र तितक्याच बोलक्या होत्या। हातातले बॅनर आणि भगव्या पांढऱ्या टोप्या मात्र हवा तो सामाजिक संदेश चोख पोहोचवताना दिसलाय। शेतीमालाला योग्य हमीभाव द्या, कोपर्डीतील नराधमांना फाशी द्या, शिवस्मारकाचे काम त्वरित सुरू करा, अशा मागण्या हातातल्या फलकांवर होत्या। शिवाय लोकांच्या हातात पत्रकही देण्यात आले होते। प्रत्येकाच्या देहबोलीत एक आपसूक लगबग, एक आपसूक उत्साह, पण तरीही एक निश्चित शिस्त सतत जाणवून येत होती। गांधी युगातल्या प्रभात फेरीचा पुनःप्रत्यय
पुनर्नियोजनामध्ये कोणताही फरक पडू नये यासाठी संयोजकांसह लाखोंनी रस्त्यावर उतरलेल्या गर्दीतला जवळपास प्रत्येकच जण प्रयत्न करत असल्याचं यावेळी पाहायला मिळालंय। पोलिसांचे गर्दीला आणि गर्दीचे पोलिसांना असणारे सहकार्य या ठिकाणी दिसून आलंय। तात्पर्य असे की एक मराठा लाख मराठा याचा महायलगार या मूक मोर्चाच्या माध्यमातून भव्य अशा जनसागराच्या मूक चेहऱ्यामध्ये आज पुण्यात पाहायला मिळालाय। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास।